नमस्कार, आपण पाहता लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। चाकण आणि शिक्रापूर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। चाकण येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत उद्योजकांच्या प्रतिनिधीशी थेट संवाद साधून विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला। उद्योजकांचे सर्व प्रश्न कालबद्धितरित्या सोडवण्यासाठी शासन पूर्णतः कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली। चाकण औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि उद्योजकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। उद्योजकांच्या तक्रारीच्या निवारणासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष सुरू करण्यात आले असून दर महिन्याच्या पहिल्या आणि चौथ्या बुधवारी नियमित आढावा बैठक घेतली जाईल। चाकण भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तळेगाव ते शिक्रापूर या 54 किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती, नाशिक फाटा ते राजगुरुनगर रस्ता आणि अंतर्गत रस्त्याची कामे वेगाने पूर्ण केली जातील। औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांसोबतच पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि युटिलिटीचा एकत्रित आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले। प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी या भागात क्लस्टर पद्धतीने कामगारांसाठी वसाहतही उभारण्याचा विचार सुरू आहे। निगडी ते चाकण, चाकण ते राजगुरुनगर आणि तळेगाव ते शिक्रापूर या मेट्रो मार्गाचा विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले। उद्योजकांसाठी मैत्री ऍप्लिकेशनचा प्रभावी वापर वाढवण्यात येणार असून MIDCचे वरिष्ठ अधिकारी आठवड्यातून 1 दिवस प्रत्यक्ष उपलब्ध राहतील। या उपाययोजनेमुळे उद्योजकांनी समाधान व्यक्त केले असून उद्योग स्थलांतरित न करता स्थानिक पातळीवरच विस्तार करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे। या महत्त्वपूर्ण बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार डॉक्टर नीलम गोरे, आमदार शरद सोनवणे, आमदार बाबाजी काळे, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, MSRDCचे अधिकारी, उद्योजक प्रतिनिधी आणि वाहतूक कोंडी मुक्त चाकण कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।